मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. बॅग भर, शिवाजीला घे आणि चल. लोकांनी नोटीस पाठवली आहे पैसे परत मागण्यासाठी. नेहा या घरात राहणार नाही. ती जर ह्या घरात राहणार असेल तर मी हे घर सोडून निघून जाईल. खुशाल जा आणि जाताना बरोबर या बाजार बसूला पण घेऊन जा, जिला तू ह्या घरात आणून ठेवलंस. तू बरेचदा मला तुझ्या घरी डिनरसाठी बोलवले. म्हटलं चला आज माझ्या घरी डिनर घेऊया. येईन मी. काही करून मला शारदाकडूनच मदत घ्यावी लागणार. त्याकरता तिचे पाय धरावे लागले तरी चालेल. देवा, या परिस्थितीतून सुटण्याचा काहीतरी मार्ग दाखव मला. शार्दूला रे, मला त्यांनी त्या घराबाहेर जायला सांगितलं म्हणून मी घर सोडलं. पण तू का घर सोडलंस? प्रियांका, ज्या घरात तुझी किंमत नाही त्या घरात मीही राहणार नाही. आणि हे मी तुला आधीच सांगितलं होतं. अरे पण तुझा त्या घरावर अधिकार आहे आणि तुला त्या घरातून बाहेर काढण्याचा कुणालाही हक्क नाहीये. आणि तू तो अधिकार सोडून आलास. खरं तर त्या घरात तू राहायला हवंस आणि त्यांनी त्या घराबाहेर जायला हवं. तर येईल ती पण वेळ लवकरच येईल प्रियांका. हा पण त्यासाठी या केसचा निर्णय माझ्या बाजूने लागायला हवा. म्हणूनच तू त्या घरात राहायला हवं होतंस. म्हणजे निदान त्यांचं काय प्लॅनिंग चाललंय, त्यांच्या डोक्यात कुठले विचार घोळत आहेत, आता ते पुढे काय करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या असत्या. पण तू त्यांना सगळं रानच मोकळं करून दिलंस. प्रियांका, मी त्या लोकांबरोबर नाही राहू शकत. तो राजाराम आणि ती नेहा माझ्या डोक्याच्या मागे सतत कटकट करून माझ्या डोक्याचा भुगा करून टाकतात. मी नाही राहू शकत प्रियांका. म्हणून मी ते घर सोडून तुझ्याकडे आलो कायमचा. आता मी इथे आल्यामुळे तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, तसं खरंच काही नाहीये. मग तू त्या घरात मला परत जायला सांगू नकोस प्लीज. गॉड से. आत नाही का बोलवणार? आत. येस ऑफकोर्स, प्लीज. थँक्यू. शारदा, आज पहिल्यांदा माझ्या घरी येतेस ना? हो ना, आपल्याला भेटून इतके दिवस झाले पण घरी यायचा कधी योग आला नाही. योग आला नाही असं नाहीये, तू तो येऊ दिला नाहीयेस. म्हणजे काय? नेहमी मला स्वतःच्या घरी बोलवायचीस. तुला इथे येण्याची संधी दिली नाहीस तुम्हाला कधी. एनिवे, पण तू आज पहिल्यांदा माझ्याकडे आली आहेस, खूप बरं वाटलं. मलाही. सो दिस इज माय हाऊस. छोटंसं घर. कसं वाटलं? सुंदर, खूपच सुंदर. पण तुझ्या इतकं नाही. काय? कुठं काय? नाही, तुम्ही आता काहीतरी म्हणालात ना? मी? हो. कधी? आत्ता. आत्ता? हो. हा हा हा, मी म्हणालो की चल ना तुला घर दाखवतो. प्लीज. शारदा, शारदा.
फोन उचलत नाहीये, SMS ला रिप्लाय देत नाहीये, घरी आलो तो घरी पण नाहीये. गेली कुठे ही? सो सॉरी. काय झालं, अर्जंट माझ्या एका मित्राचा फोन आला म्हणून बोलावं लागलं. सॉरी, तुला बराच वेळ एकटं थांबावं लागलं ना. इट्स ओके. कसं वाटलं डिनर? हो फॅन्टॅस्टिक. हो, पण तुझं एवढं चांगलं नाही. हो प्लीज. खरं मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे चांगले कुक असाल. कोणी शिकवलं? माझ्या आईने. तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो मी. आणि आणि काय? काय नाही, कोणाची तरी आठवण आली. काय झालं वरुण? अचानक एवढी सिरियस का झालं? सांगा ना प्लीज काय झालं. शारदा, आपण खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांची सुखदुःख आपण एकमेकांकडे शेअर करू शकतो, एवढे निश्चितच आपण जवळ आलेलो आहोत. म्हणजे मला तरी असं वाटतंय. शारदा, मी काहीतरी शेअर करू इच्छितो. माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती. तुला असं वाटत असेल ना की हे सगळं मी तुला का सांगतो? नाही. मला असं वाटलं म्हणून मी सांगतोय तुला. माझं एका मुलीवरती प्रेम होतं. दिसायला खूप सुंदर होती ती. तिचे माझ्यावर खूप प्रेम होतं. पण तिच्या घरच्यांना हे स्थळ मान्य नव्हतं. का कुणास ठाऊक, पण त्यांची इच्छाच नव्हती की तिने माझ्याशी लग्न करावं. मी तिच्या घरच्यांकडे गेलो, त्यांना सगळं समजावून सांगितलं. माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले. शारदा, हे सगळं ते मला का सांगतायत? म्हणजे याचा अर्थ ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यापासून काही लपवू शकत नाही. पण मग मी काय करायला हवं? माझ्या आणि हर्षविषयी त्यांना सगळं सांगायला हवं. पण तसं करणं कितपत योग्य आहे काहीच कळत नाहीये मला. आणि त्यांच्या घरचा नकार ऐकला आणि मी ठरवलं एकदा तिला आणि तिच्या नवऱ्याला भेटावं. मला तिला विचारायचं होतं की तुझं शारदा, आय एम व्हेरी सॉरी. मी तुला बोर नाही ना करते? नाही नाही, मी ऐकत होते. काय म्हणाल तुम्ही? त्या मुलीशी तुमचं लग्न? नशीब शारदा, नशीब. माणसाच्या नशिबात नसेल ना, त्याला ते कधीच मिळत नाही. आणि जे नशिबात असतं ना, ते मिळाल्याशिवाय राहत नाही.
शारदा, आपली मैत्री अजून घट्ट व्हावी म्हणून मी तुला सगळं सांगितलं. बरं केलं. कारण नातं हे जितकं पारदर्शक असेल तेवढंच ते नितळ आणि निस्वार्थ होत जातं. अगदी पाण्यासारखं, जे कधीच दुभंगलं जाऊ शकत नाही. Sorry. I'm sorry. सावकाश Sorry. तुम्ही काय एवढे पिता हो की तुम्हाला धड उभा पण राहता येत नाही. तेच तर जमलं नाही. तेच तर जमलं नाही कधी आयुष्यात. उभं राहायला जमलं नाही कधी स्वतःच्या पायावर. जेव्हा मी उभं राहायचा प्रयत्न केला तेव्हा नशिबाई मला धाडकन खाली पाडलं. पण हारलो नाही असं खचलो नाही. उभं राहिलो पुन्हा. आता पण घाण ठेवलं स्वतःला. पण तुझ्या बाबांची शाळा वाचवली. घाण ठेवलं स्वतःला त्या गुंडाकडे. आता 36% व्याज नाही दिलं तर इथे मला गोळी घालणार. पण हरलो नाही. चल तुम्ही आज सांगता का? आयुष्यभर मी आता लडखडत धडपडत राहणार. तुम्हाला सावरणार हेच चालणार आयुष्यभर. असं का करतेस तू असं? तू असं का करतेस तू? एवढी चांगली काय एवढी चांगली? इतक्या हलकट नालायक माणसाला तू का सांभाळतेस? खरंच तू देव आहेस, देव. तुझे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. खरंच मुलांना तू पाय दे. असं नका करू. एक मिनिट आहे बघा. तुम्ही आज चला तुम्ही. मला खूप साचलंय. खूप बोलून एका मोकळं साचलेलं बोलून टाकून मोकळं व्हायचंय. माझं ऐकता का? हे बघा, आपण उद्या बोलूयात. उद्या बोलूयात. चल आज सावकाश. वरुण, तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. हां, म्हणजे ॲक्च्युली बोलायचं तर आहेच, पण काय? आता नको. का? नाही, नको, नंतर कधीतरी. कशाबद्दल बोलायचंय वरुण? शारदा, या विषयावर आपण नंतर बोललं तर चालेल? ओके, मग निघू मी? खरं सांगू? खरं सांगायचं तर मला असं वाटतंय की तू इकडनं जाऊच नाहीस. रिअली, आय मीन इट. मग खरं आहे. एक्सक्यूज मीनाक्षी. Anyway, thanks for a wonderful dinner. माय प्लेजर. Okay, good night. गुड नाईट. मी येतो ना खाली सोडायला. नाही, इट्स ओके, सिरियसली. बाय. गुड नाईट.
पांढरे साहेब, आमचा तरी असा अंदाज आहे की ज्याने तुमच्यावर हल्ला केला तो प्रोफेशनल शूटर असावा. त्याचा नेमही अचूक होता. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात. इन्स्पेक्टर, हा हल्ला माझ्यावरती कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरनं केला आणि त्याचं माझ्याशी काय वैर आहे हे मला लवकरात लवकर कळणं गरजेचं आहे. आणि या तपासाच्या वेळेला तुमचा कोणावरती काही संशय वगैरे? तसा माझा आणि मॅडमचा संशय प्रियंका राववर होता. आम्ही त्यांना पकडून कसून चौकशीसुद्धा केली, पण तसा काही फायदा झाला नाही. पण इन्स्पेक्टर साहेब, जर प्रियंकाने तोंड उघडलंच नाही तर आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार कसे? या सगळ्या घटनांचा एक दुवा आहे आणि तो म्हणजे तो मोबाईल फोन. त्या फोनवरून आलेले सगळे नंबर्स आम्ही चेक करत आहोत. पांढरे साहेब, मला 2-3 दिवस द्या. आम्ही त्या गुन्हेगाराला नक्की अटक करू आणि तोपर्यंत तुम्हाला जर प्रोटेक्शन वगैरे हवं असेल त्याची व्यवस्था मी करतो. नाही, त्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडणं हे माझ्याकरता जास्त गरजेचं आहे आणि तुमच्या हिताचं देखील. ठीक आहे, येतो मी. लागला का फोन? नाही ना, नॉट रिचेबल येतोय. आता ऐन वेळी कुठे गेले देव जाणे. एक तर कोर्टात हिअरिंग तोंडावर आलंय आणि ह्यांचे फोन नॉट रिचेबल. काय करावं कळत नाहीये. शी. बरं, तू हर्षला या केसबद्दल काही सांगितलंयस का? हो, मी त्याच्या कानावर घातलंय, पण तो त्याच्याच टेन्शनमध्ये आहे. आता त्याला कसलं टेन्शन? अगं, मी तुला सांगितलं होतं ना प्रियंका, त्याने कोर्टाकडून काहीतरी लोन घेतलं होतं आणि त्याच्यासाठी त्याला 2 करोड रुपये हवे होते म्हणून. हो, आठवलं. पण त्याची अजूनही सोय झालेली नाहीये. नाही, त्याने माझ्याकडूनही पैसे मागितले होते. अजिबात देऊ नकोस. तू उगाच त्याच्या लफड्यात पडू नकोस. तुला माहित नाही अजून तो कसा आहे ते. हे सगळं बँकेचं प्रकरण वगैरे ना, लोकांकडून पैसे उकळण्यासाठी असेल. तो खूप आतल्या काठीचा आहे शार्दूल. तुला माहित नाही अजून. आय नो प्रियंका, तू मला आधी हे सगळं सांगितलेलं आहेस आणि म्हणूनच मी त्या गोष्टीवर पुढे काहीच बोललो नाही. आणि तसंही माझ्याकडे पैसे हवेत ना त्याला द्यायला. तेही खरंच आहे म्हणा. कारण जोपर्यंत सगळी इस्टेट तुझ्या नावावर होत नाही तोपर्यंत तुझ्याकडे पैसा येणारच नाही. आणि जोपर्यंत तू ही केस जिंकत नाहीस तोपर्यंत ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर होणारच नाही. आणि त्यासाठी आधी ह्या प्रधान वकिलांना फोन लागायला हवा. त्यांचा फोन नॉट रिचेबल. कुठे गेले देव जाणे. बरं, राहू दे, मी ट्राय करते फोन. आलेच. मानसी, काय चाललंय हे तुझं? त्या लोकांच्या मनाला किती वाईट वाटलं असेल. त्यांचा जरा तरी विचार करायला हवा होतास तू. प्रत्येक वेळी मीच का विचार करायचा? त्यांनी विचार करायला नको? त्यांनी विचार केला नसताना तर ते इतके संयमाने वागलेच नसते मानसी. हे बघ, टाळी एका हाताने वाजत नाही. तुझी काहीतरी चूक असणार आहे. काहीतरी नाही वासंती, सर्व चूक हिचीच आहे. हिला नीट वागता येत नाही. अगं, नुकतंच लग्न झालंय ग तुझं. त्या घरातल्या लोकांशी नीट वागून त्यांना आपलंसं करायला हवंयस तू, तर तू त्यांच्याशी भांडून आलीस. हे बघा बाबा, मी फक्त माझ्या मनातलं बोलले.
आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलली. ते घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि दादांनी केलेल्या चुकांसाठी त्यांनी ते घर घाण का टाकायचं? एक मिनिट. त्यांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार तुला नाहीये. म्हणजे आजकाल इक्वॅलिटीचा जमाना आहे आणि बायकोला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. बोलण्याचा अधिकार आहे, मनाला येईल ते भरवण्याचा अधिकार नाहीये. चला आपली बॅग भरा आणि चालायला लागायत ना. काय? होय, नाहीतर लोक असं म्हणतील की बापानी फूस लावून मुलीचा संसार मोडला. चला चला बॅग भरा आणि चालायला लागा. तुम्ही मला या घरात ना हाकलताय? तसं समज हवं तर. पण चला तर निघ. ठीक आहे, निघते मी. या घरात कोणी नाहीये माझं. मानसी, काय बोलला तिला तुम्ही? मी जे बोललो ते अगदी योग्य बोललो. त्याशिवाय वठणीवर येणार नाही. खरं तर खूप आधी बोलायला हवं होतं मी.